एवढा मोठा ग्रुप आहे आज, साधारण 100 ते 110 जण आहेत. कारण का आमची गुरं शाणी नाहीत. आपल्याला दिसते पन्हाळा. या इथून आपण खाली उतरलो, त्या रस्त्यानं असं चालत येऊन इथून आतमध्ये शिरलो जंगलामध्ये. पळतोय, पडतोय, चढतोय, पुन्हा उठतोय आणि पुन्हा पळायला लागतोय. पठारावर एकटंच झाड आहे उभं आहे मध्ये. व्ह्यू आहे सुंदर, मस्त एकच नंबर. ही फुलं आहेत. आता हा पण पन्हाळ्यावरती प्रवेश केलेला आहे. किल्ले पन्हाळा. आता आपला एक ग्रुप आहे मोठा पुढं, तर आपण ग्रुपला जॉईन होऊया. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे शिवप्रेमी आणि निसर्गप्रेमींचा आपला एक ग्रुप आहे, शिलेदार सह्याद्रीचे ट्रेकर्स. या ग्रुपमार्फतच आज आपण पन्हाळगड ते मसाई पठार हा ट्रेक करणार आहोत, की ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडला गेले होते. तुम्हाला ग्रुप दाखवतो किती मोठा आहे आमचा तो. एवढा मोठा ग्रुप आहे आज, साधारण 100 ते 110 जण आहेत. खूप मोठा ग्रुप आहे. आता एवढ्यांना घेऊन आपल्याला मसाई पठारला चालत आहे. पुसाटी बुरुजाच्या 200 मीटर अलीकडेच राजदिंडी दरवाजा आहे. दरवाजाचे आता थोडेच अवशेष शिल्लक आहेत, तर इथूनच आपण मसाई पठाराकडे निघणार आहोत. ज्या मार्गाने शिवाजी महाराज गेले होते विशाळगडाकडे, तो मार्ग इथून चालू होतोय. आणि आपण योग्य मार्गावर आहोत का नाही हे जर ओळखायचं असेल तर हे जे चिन्ह आहे आपलं, याच्यावरून आपण योग्य मार्गावर निघालोय का नाही आपण ओळखू शकतो. आपला ट्रेक चालू झालेला आहे. किल्ले पन्हाळा टू मसाई पठार. वरच्या बाजूला आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते बघा. तिथे बुरुज टाईप थोडा भाग आहे, वर तटबंदी दिसते. तर आता आपण तटबंदी सोडून किल्ल्यापासून आता खाली उतरत निघालेलो आहोत. बघा, अशा खडतर वाटेने मुसळधार पाऊस चालू असताना अंधाऱ्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे रात्रीच्या वेळी गड उतरून गेले होते. किती खडतर वाट असेल त्यावेळी विचार करा. तर पूर्ण मार्गावर बघा या प्रकारची चिन्हे लावलेली आहेत. तर आपण आता गड उतार झालेलो आहोत आणि प्रॉपर जंगलामध्ये पोहोचलेलो आहोत. तुम्हाला जंगल दाखवतो. त्या प्रकारे आहे जंगल आणि जंगलामधून आमचा ट्रेक चालू आहे. खूप सुंदर ट्रेक आहे बघा. आणि ह्या ट्रेकला जर पाऊस असेल ना थोडाफार, तर आणखी मजा येईल ट्रेक करायला. पण थोडं कसं असतं मग त्यावेळी जळूनचा थोडासा त्रास वाढलेला असतो. आता पाऊस जास्त नसल्यामुळं जळूनचं प्रमाण काय अजून तरी दिसलेलं नाही जवळ आम्हाला. तर थोडा वेळ ट्रेक केल्यानंतर आपण खालच्या एका रस्त्याला येऊन मिळतो इथं. तर थोड्या वेळ आता आपण या रस्त्यानं जाणार आहोत. त्यानंतर हा समोरचा डोंगर दिसतोय, तो डोंगर क्रॉस करून आपण पलीकडे जाणार आहोत आणि पलीकडे गेल्यानंतर मसाई पठार आहे. पाचशे ते 700 मीटर आपण डांबर रस्त्याने चालत आलोय. त्यानंतर इथे एक खून आहे बघा. या खुणेपासून आपण लेफ्ट घेणार आहे. लेफ्ट घेणार आहे अशीच खून एक इथे एक दिसते बघा. हे एक साईन आहे शिवकाशीदांची पालखी होता त्याकडे. इथून आपण आता वर कारण का आमची गुरं शाणी नाहीत. तर आता इथून खरा आणखी एक थ्रिलिंग ट्रेक स्टार्ट झाला आहे. बाजूला शेती, मोठं डोंगर आहे आणि आपण आता असं निघालोय बघा वर. इथे थोडं हार्ड पॅच आहे.
तर प्रत्येकाने या ट्रेकचा एकदा तरी अनुभव हा घेतलाच पाहिजे. तर आपण आता हा डोंगर चढून आलो वर आल्यानंतर आपल्याला इथं परत फोन दिसले. त्याचा अर्थ आपण योग्य मार्गावर आहोत. वर आपण डोंगरावर आलेलो आहोत. इथं छोटी छोटी फुलं यायला सुरुवात झाली आहे. छान आहेत फुलं. समोर आपल्याला दिसते पन्हाळगड. या इथून आपण खाली उतरलो. या रस्त्यानं असं चालत येऊन इथून आतमध्ये शिरलो जंगलामध्ये. आणि इथून आता आपण जंगलातून बाहेरवर डोंगरावर चढलो. खूप सारे पक्षी सुद्धा आहेत वेगवेगळे. त्याला खरोखर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी एकदा पन्हाळा टू विशाळगड किंवा पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक तोही मान्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये करणं गरजेचं आहे. इथं आता भात शेती दिसते आपल्याला. इथे एक झाड आहे बघा. हे ॲक्च्युली याचं नाव माहीत नाही. तुम्हाला फळं दाखवतो याची. हे याचं फळ आहे. याचं नाव कुणाला माहीत जर असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. झाडाला सुद्धा आहे बघा फळ. आपल्यासोबत एक चिमुकला सुद्धा करतोय बघा ट्रेक. पळतोय, पडतोय, चढतोय, पुन्हा उठतोय आणि पुन्हा पळायला लागतोय. बघू इकडे बघ दादा. नाव सांग ना तुझं. नाव नाही सांगणार. हे बघ इकडं. लाडू आहे नाव तुझं. वा वा, लाडू सारखाच आहे. छान गोड गोड. बघा आता शेतीच्या मधून पायवाट आहे आपली. आणि आत्ता जर आपल्याला रिकामी दिसते शेती, त्याच्यात भात लागण केल्यानंतर जेव्हा भात मोठं होईल तेव्हा खूप छान दिसणार आहे. तर आपण या मार्गाने आलेलो आहोत. इकडनं आलेलो आहोत असंच. तर हे आहे माळंदी गाव. आता इकडनं पुढं जायचं आहे मसाई पठारावर. या बाजूला आपण आत्ता आहोत म्हाळुंगे या गावामध्ये. या गावातून आता आपण मसाई पठाराकडे निघालो. इथून आता जवळच आहे मसाई पठार. तर म्हाळुंगे गावामध्ये त्या पाण्याच्या टाक्या. इथूनच आपण सरळ जायचं डांबर रस्त्याने आणि पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला जायचं. तर इथे एक खूण आहे बघा आपल्या रस्त्याची. याचा अर्थ आपण योग्य मार्गावर आहे. तर आपण पोहोचलेलो आहोत. समोर दिसते आपल्याला मसाई पठार. खरा मसाई पठाराचा व्ह्यू आहे तो वर गेल्यानंतर आपल्याला दिसेल. तर आपण पोहोचतोय ऐतिहासिक अशा मसाई पठारावर. बघूया वर जाऊन व्ह्यू कसा आहे. विहंगम. तर हेच ते मसाई पठार. वा, भव्य आणि विस्तीर्ण असं आहे मसाई पठार. खतरनाक व्ह्यू आहे. द हेवन ऑन द अर्थ त्यालाच म्हणायचं. जय. तर हे आहे मसाई पठार. अजून ग्रीनरी अजून वाढणार आहे ह्याच्यात. अजून एक 15 दिवसांनी जर आलो आपण ह्याच्यापेक्षा सुंदर दिसणार आहे. पूर्ण कार्पेट अंथरल्यासारखं दिसणार आहे. मसाई पठारच्या दुसऱ्या टोकावर आलेलो आहोत. तर वरून आता खालचा व्ह्यू बघा कसं दिसतोय. सुंदर व्ह्यू दिसतो. हा समोर आहे तो पन्हाळगड आहे. आपण तिकडनं खाली उतरून दोन डोंगर चढून पुन्हा वर आलो. कसला भारी व्ह्यू आहे बघा. गुरं चरतायत आणि या पठारावर एकटंच झाड आहे उभं आहे मध्ये. समोर इथं मसाई देवीचं मंदिर आहे बघा. त्या मंदिरात आपण जाणार आहोत.
तर आपण आता पोहोचलोय मंदिर, मसाई देवीचं मंदिर आहे. दर्शन घेऊया आपण देवीचं. तर देवीची पाठीमागं प्रतिमा लावली आणि समोर तांदळा स्वरूपामध्ये मूर्ती आहे देवीची. मंदिराच्या पाठीमागं पाण्याचं एक तळ आहे, छोटं सुंदर तळ आहे. आणि इकडनं मार्ग आहे बघा पुढं जाणार, विशाळगडाकडे जाणार. इथं पिवळ्या रंगाची खूण आहे बघा समोर. इकडं पठारावर म्हशी करताना दिसतात. काय व्ह्यू आहे समजा, मस्त एकच नंबर. ही फुलं आहे बघा. त्या फुलांचं नाव कोणाला जर माहीत असेल कमेंटमध्ये सांगा. हा लाडू आहे, खूप मोठा आहे बैल. तो शिंगे सुद्धा खूप जाड आहे त्याची. आणि 2 लेडीज आहे तिथं, त्यांनी पिंक आणि रेड कलरचं घातलंय. ते भडक रंगाच्या कपड्यांमुळे तो त्यांच्या पाठीमागे लागला आणि त्यातले एक जण पडले खाली. ते नशीब म्हणजे तो थांबला म्हणून एक काळजी घ्यायची, कधी फिरायला आपण ट्रेकला वगैरे जातो ना, भडक रंगाचे कपडे शक्यतो घालायचे नाहीत. पण पुढे काय आपण जाणार नाही आहोत, एवढाच ट्रेक आपला ठरलेला होता. तर आता हा ट्रेक आपण इथून पुन्हा रिटर्न जाणार आहे पन्हाळगडावर. तर आपला हा व्हिडिओ आता आपण इथंच संपवतोय. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.